अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय की क्रमागत नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज म्हणजेच त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या असते. या दोन कन्सेप्ट महत्त्वाचे असतात. एक म्हणजे त्रिकोणी संख्या आणि दुसरं म्हणजे त्रिकोणी संख्यांचा पाया. म्हणजे कसं ओळखायचं बघा, आता एक हा पहिला नंबर आहे, तो पहिला नंबर नैसर्गिक संख्या आहे, त्याची बेरीज किंवा तो एकटा असल्यामुळे एकच त्याची बेरीज असणार आहे. म्हणून त्रिकोणी संख्यांमध्ये एक हा पहिला नंबरला असेल, 1 + 2 3, 1 + 2 + 3 6 यांची बेरीज जी आहे क्रमागत संख्यांची बेरीज. म्हणून हा पहिला त्रिकोणी संख्या, दुसरी त्रिकोणी संख्या, तिसरी त्रिकोणी संख्या, चौथी त्रिकोणी संख्या, पाचवी त्रिकोणी संख्या, सहावी त्रिकोणी संख्या. मग हाच त्यांचा जो आहे तो शेवटचा नंबर जो दिसतो तोच त्याचा पाया असणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे त्यांचे पाया आहेत, कारण त्रिकोणी स्वरूपात मांडता येतात या प्रकारे. 1 + 2 + 3, 1 + 2 + 3 + 4 यानुसार हा तुमचा खाली जो दिसतोय तोच असणार आहे पाया. मग याला काढण्याचं सूत्र आहे. एक सूत्र आपण असं पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये समजा मी ते पाया लिहिला, हा n म्हणजे पाया असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक क्रमागत संख्यांची जी बेरीज आहे त्याचं सूत्र हे आहे n × n + 1/2. या सूत्राने आपण सगळ्याच व्हॅल्यू काढू शकतो. जर पाया जरी विचारलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला जर ती संख्या दिली असेल त्रिकोणी संख्या, ती याच्यात ठेवायची आणि n ची किंमत काढायची. उदाहरणार्थ जर समजा या ठिकाणी तुम्हाला विचारलं की 15 ही तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पाया काढायचा आहे ह्या त्रिकोणी संख्येचा, तुम्ही काय करणार आहात? 15 बरोबर n × n + 1/2. या ठिकाणी tn ऐवजी 15 ठेवला, इकडे पाठवला 15 × 2 = 30 होतात, बरोबर n × n + 1. असे दोन नंबर शोधा क्रमागत की ज्यांचा गुणाकार 30 येईल. 6 × 5 = 30 होतात, म्हणजे 5 × 6 केला तर n × n + 1. जर आपण याला कम्पेअर केलं तर आपल्याला n ची किंमत जी आहे ती 5 मिळते आहे. म्हणजेच n मिळाला याचा अर्थ काय होतोय की आपल्याला त्याचा पाया मिळालेला आहे 5. म्हणजेच या प्रकारे आपण त्याचा पाया काढू शकतो. किंवा स्पेसिफिक क्रमांकाचा त्रिकोणी नंबर जरी काढायला सांगितला तरी तो क्रमांक म्हणजेच तुमचा पाया असणार आहे. या प्रकारे तुम्हाला त्या नंबरची जी आहे त्या दिलेला जो नंबर असेल त्याचा पायाही काढता येईल किंवा दिलेल्या पायाच्या आधारावर तुम्हाला त्रिकोणी संख्या जी आहे ती सुद्धा काढता येणार आहे. स्क्रीनवर दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते सरावासाठी आहे. हे सोडवा आणि कमेंट करा. प्रश्न क्रमांक 101. यात 1 ची जी आहे ती किंमत दिलेली आहे ऑलरेडी 117. याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतं, y सुद्धा आपल्याला 117 मिळणार आहे. पण तो कन्सेप्ट कसा तयार झाला बघा की याचा हा विरुद्ध कोण आहे, याचा हा विरुद्ध कोण आहे आणि हे दोन कोण सारखे असतील का? तर हा बाह्य कोण आहे ह्या समद्विभुज त्रिकोणाचा, म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा आहे. याचा हा कन्सेप्ट जर आपला ऐकला तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतंय. कसं ते बघूयात. तर यात हा x तुम्हाला 117 दिला, हा रेषीय जोडीतील कोण तयार झाला. म्हणून हा मधला जो कोण दिसतोय BAC हा तुम्हाला 180 मधून 117 वजा केल्यावरती जो मिळणार आहे तो आहे तुमचा 63 डिग्री. हा कोण तुम्हाला हा मिळाला म्हणजे हा पण तुम्हाला तोच मिळणार आहे. कोण? BCA हा सुद्धा तुम्हाला 63 डिग्रीज मिळणार आहे. हा सुद्धा, हे दोघी सारखे असणार आहेत कारण हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्याच्या समोरचे कोण सारखे असतात म्हणून. आणि त्याचा हा लगतचा कोण आहे म्हणून तो लगतचा कोण याचा पण आहे त्याचा पण आहे, म्हणजे हा आणि हा कोण तुम्हाला सारखा मिळतो. कसं काय? तर या ठिकाणी हा लगतचा कोण तयार झाला म्हणजेच तुम्हाला y मिळणार आहे 180 वजा 63 आणि 63 वजा केल्यावर तुम्हाला मिळतो आहे 117 डिग्री. म्हणजेच तुम्हाला 117 जे आहे ती y ची किंमत मिळते आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपले अचूक उत्तर आहे. किंवा याला असंही सोडू शकतात. आता बघा इथे हा पण रेषीय जोडीतील कोण झाला, समजा मी याला z मानला याला z मानला, तर या दोघांची बेरीज म्हणजे x + z बरोबर z + y हे दोघांची बेरीज सारखी असणार आहे कारण दोघी रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून हा z कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला x = डायरेक्टली y मिळतोय आणि x दिला 117 म्हणजेच तुम्हाला y सुद्धा मिळणार आहे 117.